आपल्या सगळ्यांना माहित आहे, आम्ही 3 वर्षापूर्वी शांतीत मोठी क्रांती केली. जगभरात हा उठाव झाला. जगभरात 33 देशांनी त्याची दखल घेतली. मला सांगा, कादंबरीपेक्षा यापेक्षा मोठं राजकीय कथानक मिळू शकेल का? जाऊ द्या. खरं तर एक चांगली कादंबरी, जबरदस्त मोठा सिनेमा, नाटक होईल. साहित्यिकांना माझं आव्हान आहे, जरा आमच्याकडे बघा. मी काय लेखक नाही, साहित्यिक नाही, विचारवंत नाही. मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. आता आपण पाहिलं मगाशी, आम्ही किती पदावर असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. मगाशी अजितदादांकडे आपण पाहिलं, मागची लोक मागे बसले, सगळे आपले साहित्यिक मोठी माणसं ती मागे आहेत म्हणून ते म्हणाले त्यांना पुढे घ्या. आता पुढे घ्यायचं तर ते तिकडे गेले खुर्च्या लावायला. म्हणजे तुम्ही आपले अजितदादांची ओळख ही स्पष्ट वक्ते, परखड मत मांडणारे आहेत, परंतु त्यांच्यातला जे कार्यकर्ता जागृत झालेला मी पाहिला आणि खऱ्या अर्थाने या सर्वांचा मान सन्मान झाला पाहिजे, भावना त्यांच्यामध्ये आपण पाहिलं. आणि म्हणून आम्ही राजकारणी लोक कितीतरी प्रयत्न करून लेखकांना विषय पुरवतो, पण तरी दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये मराठीत राजकीय कादंबरी का नाही असा परिसंवाद झाला. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आम्ही 3 वर्षापूर्वी शांतीत मोठी क्रांती केली. जगभरात हा उठाव झाला. जगभरात 33 देशांनी त्याची दखल घेतली. मला सांगा, कादंबरीपेक्षा यापेक्षा मोठं राजकीय कथानक मिळू शकेल का? जाऊ द्या. खरं तर एक चांगली कादंबरी, जबरदस्त मोठा सिनेमा, नाटक होईल. साहित्यिकांना माझं आव्हान आहे, जरा आमच्याकडे बघा. तरी असो, गमतीचा भाग, मराठी साहित्यात काय असावं काय नसावं हा साहित्यिकांचा अधिकार आहे. मराठी भाषेला 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. खरं तर माझी मराठी सरहद्दीचे अडसर केव्हाच ओलांडून पुढे गेली आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर लिहिली. त्याला 116 वर्ष झाली. आज संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर मराठी लोक पसरलेत. आपली संस्कृती, आपली अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न नेटाने ते करतायत, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी नुकतंच जे राजधानी दिल्ली येथे 98 मराठी साहित्य संमेलन झालं. दिल्लीमध्ये झालेल्या मराठी भाषेचा जयघोष प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये अभिमानाची लेणी कोरणारा ठरला. या संमेलनाच्या आयोजकांनी तालकोटोरा स्टेडियम दिल्ली येथे दादा थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महापराक्रमी महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभारण्याची मागणी केलेली आहे. आणि आपल्याकडून गृहमंत्री देशाचे अमित भाईंना आपण पत्रही पाठवलेलं आहे. आणि बाकी तर का पैशाचा काय विषय नाहीच आहे, तुम्ही इकडे आहेतच. आणि उदय सामंत मगाशी सांगत होते की साहित्यिकांना देखील काय पेन्शन, पण त्यांच्याकडे म्हणाले पैसे आहेत, त्याच्यातले पैसे आपल्याला वेगळे देण्याचे कारण नाही. मी विचारलं त्यांना, ते म्हणाले आमच्याकडे पैसे आहेत, त्या पैशातून आम्ही हे करू. नक्की अजितदादा इथं आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि नक्की यामधून मार्ग काढू. खरं म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती रशियातल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांनी साजरी केली. मी तिथं त्यांना शुभेच्छा दिल्या VC वरून. जपानमध्ये साजरी झाली. गेल्या वर्षी मॉरिशसमध्ये देवेंद्रजींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालं. पुढच्या आठवड्यात जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय. मराठी पराक्रमावर, भाषेवर प्रेम करणारे जगभरात लोक पसरलेले आहेत. परंतु काही वर्षापासून मराठी माणसं एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदी इंग्रजीत बोलत असतात. काही वेळांतर आपल्याला कळतं अरे याला मराठी समजते. आणि म्हणून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दिल्लीमध्ये ताराबाई भवाळकरांनी आपले कान टोचले. त्यांच्या सूचनेप्रमाणे जिथे शक्य असेल तिथं मराठीतच बोललं पाहिजे. जे मराठी आहे ते सर्व आपण जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. या ठिकाणी गुरु ठाकूर यांची अत्यंत समर्पक कविता या ठिकाणी मला आठवते. गुरु ठाकूर म्हणतात, मिरवण्यापरी गिरवणे थोर, मिरवण्यापरी गिरवणे थोर, आणि संवादात धार राहो तिची, नको माऊलीची बेगडी बढाई,
वर्तनात आई उमटावी, अशा अभिमान मिरवण्यापेक्षा आपल्या प्रत्येक वर्तनातून मराठीचा अभिमान जागवला पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने माय मराठीची सेवा ठरेल. माय मराठीवर नुसतं प्रेम करून भागणार नाही, तर मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला, संगीत, खाद्यपदार्थ हे सगळं आपण टिकवलं पाहिजे. मराठीत बोलणारा, मराठी ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि मराठीचा आग्रह धरणं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करणं असं नाही. भाषा ही आपली अस्मिता आहे, भाषा ही आपली ओळख आहे, भाषा आपला अभिमान आहे, भाषा हेच आपलं अस्तित्व आहे. काळाच्या ओघात कितीतरी भाषा नामशेष झाल्यात आणि म्हणून आपली भाषा संपली तर एक दिवस आपलं अस्तित्व संपेल. त्यामुळे भाषेचं जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. केवळ जबाबदारीच नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. आता तर संगणकीय तंत्रज्ञान आलं, ज्ञान शाखांमधलं ज्ञानही मराठीत मिळतंय. आपली भाषा ही ज्ञानभाषा व्हायला हवी. ती व्यवहाराची भाषा झाली तर अधिक समृद्ध होईल आणि म्हणून व्यवहारात देखील आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. प्रसार, विस्तार, संवर्धन या ज्या चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्यासाठी भाषा तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे. साहित्यिक व्यासपीठावर राजकारणाने जाण्याबद्दल मतमतांतर असतील, परंतु भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या सेवेस आम्ही मात्र सदैव तत्पर आहोत. खरं म्हणजे यासाठी आपण शासन म्हणून मुंबईत लवकर गौरवास्पद असं मराठी भाषा भवन उभं राहत आहे. ते मराठी भाषा भवन करतोय. रिद्धपूर येथे मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ होतंय. राज्यात 6 ठिकाणी पुस्तकांची गावं ही संकल्पना प्रत्यक्षात येते. आज कुठंतरी उदय सामंत जाऊन शिरवाडकरांच्या गावी, कुठलं ते शिरवाडे गावी कवितेचं गाव आपण जाहीर केलं आणि सुरू केलं. खरं म्हणजे कविवर मंगेश पाडगावकर यांचा उभा दांडा हे जन्मगाव कवितेचं गाव म्हणून तेही विकसित केलंय. खरं म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे शक्य होणार आहे आणि म्हणून भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करता येईल. प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येतील. ग्रंथालयाचं बळकटीकरण होईल. मराठीच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या संस्था, व्यक्तींना भरीव मदत करता येईल. आज या ठिकाणी मगाशी 51 पुस्तकांचं प्रकाशन झालं. त्यातली 17 पुस्तकंही नवलेखकांची होती. नवलेखकांमध्ये प्रचंड क्षमता आहे, विषयाची त्यांना जाण आहे, आजच्या पिढीचे प्रश्न मांडत आहेत, अत्यंत धाडसी लिखाणही होत आहे आणि म्हणून त्यांना देखील मोठं करण्याची जबाबदारी आपली आहे, मराठी भाषिकांची आहे. आणि म्हणून चित्रपट, नाटक, संगीत, कीर्तन, भजन, शिक्षण आणि साहित्याच्या माध्यमातून या भाषेने हजारो वर्षाची समृद्ध परंपरा जपून ठेवली आहे. ती जोपासण्याचं काम शासन म्हणून आमच्या परीने आम्ही प्रामाणिकपणे करत राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. आपण सर्वांनी मिळून हा गोवर्धन उचलला तर मराठी उचलला तर जगभरात मराठी दुमदुमू लागेल. मराठी साहित्य समुद्रापार, 7 समुद्रापार गाजेल, यात कुणाच्याही मनात शंका असता कामा नये. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो. कविवर्य सुरेश भटांच्या 4 ओळी मी या ठिकाणी म्हणतो. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आणि म्हणून सुरेश भटांचं हे शब्द मायबुला जसे लागू होतात तसेच माय मराठीलाही अचूक लागू पडतात. आणि म्हणून या मराठी गौरव दिनाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि उदय सामंत यांचंही मनापासून अभिनंदन करतो की फार दादा त्यांच्यावर बरोबर लक्ष ठेवा. आणि दादांचं लक्ष असलं म्हणजे फोन केला पण बघा इतकं फास्ट काम आहे. करतो, बघतो, पाहतो आमच्याकडे नाही. लगेच सांगायचं, लगेच लिहायचं, लगेच फोन उचलायचा, लगेच फोन करायचं, आदेश द्यायचे, काम तमाम, म्हणजे काम फत्ते. दुसरा काय अर्थ घेऊ नका. मगाशी आम्ही आज दोघंही इथं कार्यक्रमाला आहोत आणि मुख्यमंत्री नाही आहेत. आता मुख्यमंत्र्यांची तब्येत बरोबर नाही आम्हाला त्यांनी सांगितलं दोघांनी, पण पत्रकार मित्र काल मुख्यमंत्री होते, आम्ही दोघं नव्हतो.
पूर्वनियोजित कार्यक्रमाला. आज आम्ही दोघंही आहोत, तर असं काय तुम्ही पत्रकारांना देखील माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मिळून पुढे नेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद जी शिंदे साहेब. काशी प्रयागाचा उल्लेख झाला. एकूणच आजच्याही कार्यक्रमामध्ये एक त्रिवेणी जुळून आलेली आहे, ती म्हणजे प्रखर अशी वाणी, सिद्धहस्त लेखणी आणि पुरस्कारांची पर्वणी. सर्व सन्माननीय